राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. शिवसेना केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार नाही, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं स्पष्ट. आजपासून पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त. होरायझन अकॅडमीचा सुवर्णवेध. पुणे मुंबई संघांना हरवून रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम. उद्या संपूर्ण जिल्हाभर घुमणार वोट करेगा सारा नांदेड वोट करेगाचा नारा. आता बातमीपत्र विस्ताराने. केंद्रातून बाहेर पडणार अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी घुमजावही केलं. आता त्यांच्यात सुरात सूर. गीते यांनीही आवरला आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्न नाही असं केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी स्पष्ट करून टाकलंय. उद्याच सांगता येत नाही, पण राजकारणात काहीही शक्य आहे असं सूचक वक्तव्यही गीते यांनी केलं आहे. गेल्या 25 वर्षाची युती जागा वाटपाच्या तिढ्यावरून सुटली. युती तुटल्यानंतर सेनेचा स्वाभिमान जागा झाला आणि सेनेने आता केंद्रातून बाहेर पडण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला. याला निमित्त लाभले ते मनसेचे राज ठाकरे. राज यांनी आपल्या सभेमध्ये जर राज्यात युती तुटली तर केंद्रात पाठिंबा का देता, अनंत गीते राजीनामा का देत नाही असा सवाल विचारला होता. त्यावर अनंत गीते यांनी आज स्पष्ट केलं. सप्टेंबर महिन्यात 20 आणि 21 तारखेला सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील SGS महाविद्यालयात शालेय विद्यार्थ्यांची आयोजित किड्स रिंग बॉल स्केटिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून अंदाजे 350 विद्यार्थी आले होते. त्यात नांदेड शहरातील होरायझन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये होरायझनच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यात पार्थ श्रीकांत बाहिती या विद्यार्थ्याने लक्षवेधक कामगिरी केली. आज विजयी विद्यार्थ्यांच्या सत्काराचे आयोजन होरायझन अकॅडमीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठ संस्थेचे अध्यक्ष व्यंकटचारी, सचिव संजय रुईकर, फारुख अहमद, श्रीकांत बाहिती, आलिम खान, इम्रान खान आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेडल देऊन गौरविले आणि आगामी स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. होरायझन अकॅडमी साताऱ्यातील स्पर्धेत पुणे मुंबई येथून आलेल्या बलाढ्य संघांना नमून हे यश मिळवलेले आहे. या स्पर्धेमधून 10 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड देखील करण्यात आली आहे. पुढील महिन्यात राष्ट्रीय स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये देखील यश मिळवण्यासाठी ते चांगल्या प्रकारे तयारी करत आहेत. वोट करेगा सारा नांदेड वोट करेगाचा नारा महात्मा गांधी जयंती निमित्त 2 ऑक्टोबर रोजी उद्या घुमणार आहे. निमित्त असेल जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून आयोजित जिल्हास्तरीय मतदार जागृती पदयात्रेचे. महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014च्या मतदार जागृती अभियानात ही भव्य पदयात्रा आयोजित केली आहे. पदयात्रेत जनतेतील मतदारापासून विविध घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले आहे. वजिराबाद परिसरातून महात्मा गांधी पुतळा येथून सकाळी 7 वाजता पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. पदयात्रेचा समारोप श्री गुरु गोविंद सिंग स्टेडियम परिसरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात होणार आहे. पदयात्रेच्या नियोजनासाठी महसूल प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, नांदेड वाघाळा महानगरपालिका यांच्यासह सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्र सैनिक, स्काउट गाईड, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सामाजिक संस्था, परिचारिका व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध क्रीडापटू, क्रीडा शिक्षक आदींचा सहभाग होणार आहे. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, नेहरू युवा केंद्र, पोलीस दल, गृहरक्षक दलाचे जवानही सहभागी होणार आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट, 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर.
बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पेट्रोलचे दर 65 पैशांनी कमी करून सरकारनं सर्वसामान्यांना दसऱ्याची भेट दिली आहे. दर कपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. महागाईमुळे त्रस्त झालेल्या जनतेला एक प्रकारचा दिलासाच म्हणता येईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्याने तेल कंपनीने हा निर्णय घेतला आहे. तसंच गेल्या वर्षभरापासून डिझेलचे दर प्रतिमाह वाढतच आहेत. आता डिझेलच्या दरात कपात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. डिझेलचे दर कमी करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्यानंतर घेणार आहेत. नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नांदेड उत्तरचे उमेदवार DP सावंत यांनी आज मरळक येथून आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. शहरापासून जवळच असलेल्या मरळक येथे आज सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पालकमंत्री DP सावंत यांनी मरळक येथे जाहीर सभा आयोजित केली होती. कार्यक्रमाला खासदार अशोकराव चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, सभागृह नेता वीरेंद्रसिंह गाडीवाले, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती जयश्रीताई पावडे यांची उपस्थिती होती. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी पालकमंत्री DP सावंत यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. त्याचबरोबर पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांचा समाचारही घेतला. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. बालाजी पुणेगावकर यांचा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत भाजपा प्रवेश. नांदेडमधील मध्यवर्ती बसस्थानक अंधाराच्या खाईत. 2 दिवसापासून विद्युत पुरवठा नाही. कंधार तालुक्यात वाहनावर भाजपाचे चिन्ह लावणाऱ्या दोघांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. शिवसेना केंद्र सरकारचा पाठिंबा काढणार नाही, केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी केलं स्पष्ट. आजपासून पेट्रोल 65 पैशांनी स्वस्त. होरायझन अकॅडमीचा सुवर्णवेध. पुणे मुंबई संघांना हरवून रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेमध्ये राज्यात प्रथम. उद्या संपूर्ण जिल्हाभर घुमणार वोट करेगा सारा नांदेड वोट करेगाचा नारा. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.